नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, महा-आय-डी म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की आता महाराष्ट्रामध्ये जसं आपलं आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे एक महा-आय-डी आता सुरू झालेलं आहे. हे महा-आय-डी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो की अनिवार्य अजूनपर्यंत असं सांगितलं नाही की ऑफिशियल कुठे की तुम्हाला हे काढावंच लागतं. परंतु जर काढलं तर त्याचे खूप सारे फायदे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात चांगली मिळून जाते ती म्हणजे काय, एक आय-डी नंबर मिळेल. त्या आय-डी नंबरनुसार जर तुम्ही इथून पुढे भरती करणार असाल, तुम्हाला भरती करताना डॉक्युमेंट्स द्यायची गरज लागणार नाही महाराष्ट्र शासनाची. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करावे लागणार नाहीत. जर तुम्ही नोकरदार असाल, तुम्हाला जर व्यवसायासाठी वगैरे कर्ज काढणार असतील किंवा शासकीय कोणती योजना घ्यायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त डॉक्युमेंटेशनची गरज लागणार नाही. एकदाच तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही वृद्ध किंवा अपंग असाल आणि तुम्हाला जर त्याचे पेन्शन्स वगैरे येत असतील आणि पुढे जाऊन जर कुठलं व्हेरीफाय किंवा KYC वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे इझिली होऊन जाईल. जर तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही जर आत्ता लाडकी बहीण योजना याचं जे काय आपण म्हणू शकतो की ती योजनेचा लाभ घेत असाल, भविष्यात अशी कोणती अजून योजना आली त्याचाही तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यावेळी तुम्हाला महा-आय-डी जर असेल मित्रांनो, तर त्या महा-आय-डीनुसार तुम्हाला मॅक्झिमम डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला द्यायची गरज लागणार नाहीये. तर मित्रांनो, याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. म्हणजे महा-आय-डी काय आहे, हा महा-आय-डी कोणासाठी आहे, महा-आय-डी काढायचा कसा, त्यानंतर महा-आय-डीचे फायदे काय आहेत, या सगळ्यांबद्दल हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल, तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, थोडक्यात जाणून घेऊया हे महा-आय-डी वगैरे काय आहे आणि याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर मित्रांनो, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की महा-आय-डी म्हणजे काय, तर आपल्याला ज्या प्रकारे सगळ्या ज्या योजना आहेत, स्टुडंट असू द्या, त्यानंतर शेतकरी असू द्या किंवा तुम्ही गृहिणी असू द्या, सगळ्या ज्या योजना एकाच तुम्हाला आय-डीवरती मिळणार आहेत. तर याच्यामध्ये महा-आय-डीचे फायदे काय असणार, ते एकाच लॉग इनद्वारे अनेक शासकीय सेवांचा वापर, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहे. तुम्ही जर स्टुडंट वगैरे असाल किंवा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करणार असाल तर वैयक्तिक माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची गरज कमी पडणार आहे. इथे मित्रांनो, डिजिटल पडताळणी प्रक्रिया जलद होणार आहे आणि भविष्यातील गव्हर्नन्स सेवेसाठी हे उपयोगी असणार आहे. तर हे कोणासाठी आहे मित्रांनो, तर हे महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत त्यांच्या सर्वांसाठी आहे. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार, शासकीय योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी, त्यानंतर विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करणारे नागरिक, यामध्ये ह्या सगळ्यांचा समावेश असणार आहे मित्रांनो. त्यानंतर महा-आय-डी तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहे तुमच्याकडे, तर आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, पत्ता आणि ओळख पडताळणीसाठी आवश्यक माहिती जी काय आहे ते तुमच्याकडे असणे तर गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो सिंपल आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर आपल्याला सुरुवातीला आपल्याकडे ठेवायचा आहे. त्यानंतर ईमेल ID तुमचा असणं इथं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्यांची माहिती लागू असल्यास तुम्हाला इथं गरजेचे आहे आणि इंटरनेट कनेक्शन तर तुमच्याकडे असणारच आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ही जी वेबसाईट दिसते या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर तुम्ही डायरेक्टली गेल्यानंतर तुमच्यापुढे एक टॅब ओपन होईल. त्या टॅबवर तुम्हाला रजिस्टर किंवा न्यू रजिस्ट्रेशन पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार बद्दल तुमचं जे काही नाव, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्यात परफेक्ट आहेत का. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, महा-आय-डी तयार करताना आधी आधार प्रमाणीकरण वापरले जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला एक OTP येईल तुमच्या आधार कार्डवरती, तो OTP तुम्हाला तिथे प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर जो मोबाईल नंबर संलग्न असेल त्या आधार कार्डला तुमच्या, त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली पूर्णपणे माहिती भरायची, तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये भरायच्या आहेत. आणि त्यानंतर कुटुंबाची जर माहिती भरायची असेल मित्रांनो, म्हणजे फॅमिली ID आवश्यक असल्यास कुटुंब प्रमुखाचे नाव, सदस्याची माहिती, नाते म्हणजे जे काय तुमचं रिलेशन असेल, समजा तुम्ही फॉर्म भरतायत, तुमची वाईफ असेल किंवा समजा तुम्ही एक मुलगा म्हणून फॉर्म भरता, तुमचे वडील असतील, तुमची आई असेल, तर या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी यामध्ये नमूद करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे जेव्हा तुम्ही फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला पूर्ण ती माहिती पूर्णपणे बघायची, बरोबर आहे का, स्पेलिंग मिस्टेक वगैरे या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा महा-आय-डी आहे तो तयार होऊन जाईल मित्रांनो. याचबरोबर तुम्ही भविष्यात तुम्हाला जेव्हाही ते लॉग इन करायचं असेल, तुम्ही लॉग इनद्वारे ते महा-आय-डी ओपन करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट एक स्टेप आहे मित्रांनो, ती म्हणजे काय, डिजिलॉकर. तुम्हाला माहीत असेल, याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ येईल जर तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही महा-आय-डी मिळवू शकता. तुम्ही डायरेक्टली डिजिलॉकरमधून तुम्ही डिजिलॉकर जो काय आपलं ॲप आहे त्यातून तो ओपन करू शकता, ते लॉग इन करू शकता आणि त्यामधून डायरेक्ट महासारथी किंवा फॅमिली ID महाराष्ट्र शोधायचं आहे आणि त्यामध्ये आवश्यक माहिती भरून तुम्हाला डायरेक्टली तिथूनही तुम्ही महा-आय-डी जे काय आहे ते मिळवू शकता. तर महा-आय-डीचा उपयोग कुठे होतो हे थोडक्यात आपण जाणून घ्यावं मित्रांनो. तर महा-आय-डीचा उपयोग जे आहे ते शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी, विविध शासकीय योजनांसाठी, प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज,
त्यानंतर शैक्षणिक सेवा, नागरिक सेवा आणि इतर डिजिटल शासकीय जे काही पोर्टल आहेत, येथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे जी काय आहे ती महा-आय-डीचा उपयोग होणार आहे. आता मित्रांनो, भरपूर जणांनी मला हा प्रश्न विचारला की महा-आय-डी बंधनकारक आहे का? तर सोशल मीडियावर महा-आय-डी बंधनकारक असल्याचे अनेक संदेश व्हायरल होत आहेत. मात्र सर्व नागरिकांसाठी महा-आय-डी बंधनकारक असल्याची सार्वत्रिक अधिसूचना अजूनपर्यंत उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला काढायचंच आहे, की तुम्हाला जर म्हणजे तुमची एक इच्छा असेल किंवा तुम्हाला सगळ्या सोयी एकदम परफेक्ट एका ठिकाणी हवी असेल, तुम्ही महा-आय-डी काढू शकता. फक्त त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे की फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच महा-आय-डी काढायचं आहे. त्यानंतर OTP किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करायचा नाही आहे. त्याचसोबत चुकीच्या वेबसाईटवर किंवा फसव्या लिंक्सपासून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि अधिकृत घोषणाच विश्वासार्ह मानावी. म्हणजे थोडक्यात जे काय तुम्हाला हे ऑफिशियल वेबसाईटवरून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.